पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. देवाचं वचन जितकं आपण सखोल अभ्यास करू तितकं आपल्याला हेच कळेल की देव आपल्या बुद्धिमत्तेच्या पलीकडचा देव आहे. पण ज्या ज्या गोष्टी आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक आणि सार्वकालिक जीवनाशी निगडीत आहेत, त्या सर्व गोष्टी देवाने त्याच्या वचनामध्ये स्पष्ट आपल्यामध्ये ती तहान भूक पाहिजे, ती आतुरता पाहिजे. कारण की जेवढं आपण देवाचं वचन वाचू, त्याचा अभ्यास करू, तेवढं त्याच्या प्रेमाचा अनुभव करून घेण्यासाठी सोपं जातं. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण तारणाचा अनुभव ह्या तत्वामध्ये पुढे जात असताना देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला आजच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये देखील सायन मदत करावी. डोळे झाकू प्रार्थना करू. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, आज पुन्हा एक वार तुम्ही आम्हाला जीवदान दिलेलं आहे. आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही निवड केलेली आहे. आभार उपकार मानतो की तुम्ही पुन्हा एक वार आम्हाला ही संधी देऊ केलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तुमच्या चरणी येऊ शकतो. आमचं सर्व अंतःकरण जे आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. आज आमच्यामध्ये काही अशी लोक असतील, आमचे बहीण, आमचे भाऊ असतील, ज्यांना तुमच्या वचनाची आवड नसेल. असे काय आमच्या कळपामध्ये तुमची लेकरं असतील, जे दुःखी कष्टी अंतःकरणाने ह्या ठिकाणी आलेले आहेत. ही आशा घेऊन आलेले आहेत की आजचं तुमचं जे वचन आहे ते तुमचं वचन त्यांना धीर देईल, त्यांना प्रोत्साहन देईल, त्यांच्या शंका आणि त्यांच्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला मिळेल. आणि म्हणून विनंती करत आहोत की या आशेवरती पाणी न फिरता तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा. यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या आधीन स्वाधीन होत आहोत. आमची अंतःकरण जे आहे ते तुम्हाला समर्पित करत आहोत. आमच्या अंतःकरणाची पडताळणी करा. आमचं अंतःकरण पूर्ण पापाने, वाईट विचाराने, तिरस्कार, मत्सर, ईर्ष्या, द्वेष या सर्व गोष्टीने भरून गेलेलं आहे. आम्हाला तुमच्या पवित्रतेची गरज आहे. आणि म्हणून तुमचं वचन म्हणतं की जर आम्ही आमची पापे पदरी घेतली तर तुम्ही विश्वसनीय व न्यायी आहात. तुम्ही आमच्या पापांची आम्हाला क्षमा कराल आणि सर्व अधर्मापासून शुद्ध कराल. या विश्वासाने आम्ही सर्वजण तुमच्या अधीन स्वाधीन होत आहोत. आणि या पवित्र अंतःकरणामध्ये तुमचं पवित्र वचन उतरू दे. कारण की पवित्र व्यक्तीच पवित्र आज्ञा आणि पवित्र आयुष्य जगू शकतो. विनंती आहे की ही जी संधी तुम्ही आम्हाला देऊ केलेली आहे, ही संधी वायफळ न जाता, अपयशी न ठरता त्याचा पूर्ण फायदा आम्हा सर्वांना होऊ दे. याद्वारे फक्त आणि फक्त तुमचंच गौरव होऊ दे, जेणेकरून आम्हाला हे असा आशीर्वाद मिळेल की त्या आशीर्वादामध्ये आम्ही सातत्यानं तुमच्या सत्यामध्ये आणि तुमच्या विश्वासामध्ये वाढू. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व आजचं वचन आणि ही वेळ तुमच्या अधीन स्वाधीन करून नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही आहे. काल आपण देवाच्या वचनातून असं पाहिलेलं आहे की देवानं ही सृष्टी बोलून निर्माण केली आणि ती सृष्टी निर्माण केल्यानंतर त्या सृष्टीमध्ये देवाने मनुष्याला घडवलेलं आहे. तर मनुष्याला ज्यावेळेस घडवलं त्यावेळेस मनुष्यामध्ये दोन गोष्टींची गरज लागली. एक म्हणजे मातीचं शरीर आणि दुसरं म्हणजे त्या मातीच्या शरीरामध्ये फुंकलेला जीवनाचा श्वास.
आता ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस मनुष्य जिवंत राहतो. तसंच त्याच्या विरुद्ध देखील बरोबरच आहे. ज्यावेळेस ह्या दोन गोष्टी एकामेकांपासून वेगळ्या होतात, विभक्त होतात, म्हणजे मातीचं शरीर आणि जीवनाचा श्वास ज्यावेळेस एकामेकांपासून वेगळे होतात त्यावेळेस मनुष्याचं जीवन जे आहे ते संपतं किंवा तो मृत्यू पावतो. तर आज आपण एका विशिष्ट विषयावरती बोलणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण उत्पत्ती याचा दुसरा अध्याय आणि 18व्या वचनाकडे जाऊया. उत्पत्ती 2:18. जर तुम्ही लक्ष दिलं असेल मागच्या दिवशी किंवा मागच्या संदेशामध्ये, तर आपण जास्त गोष्टी एका वेळेस शिकत नाहीये. त्याचं कारण असं आहे की ज्या गोष्टी आपण शिकत आहोत त्या थोड्या सखोल आहेत, काही काही आपल्या बंधू भगिनीसाठी नवीन असतील. म्हणून एखादा विचार मांडला की तो विचार आपल्याला समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. म्हणून आपण एका वेळेस 1 ते 2 मुद्दे फक्त शिकत आहोत आणि तेवढंच एका दिवसासाठी पुरेसं आहे. उत्पत्तीचा दुसरा अध्याय आणि 18 वचन. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. म्हणजे ज्यावेळेस आदामाला घडवलं त्यावेळेस देवाने आदामाला त्याच्या स्वरूपाच्या, त्याच्या प्रतिरूपाचं घडवलं. आणि इथं लिहिलेलं आहे की ज्यावेळेस आदामाला अस्तित्वात आणण्यात आलं, निर्माण करण्यात आलं, त्यावेळेस तो एकटा होता हे देवाला कळालं. एवढंच नाही तर आदामाला देखील कळालं की तो एकटा आहे. म्हणजे त्याची सेवा तो करत असताना, त्या एदन बागेमध्ये त्या प्राण्यांना नाव देत असताना, झाडांना, वनस्पतीला नाव देत असताना, त्या एदन बागेची मशागत करत असताना देवाचं वचन म्हणतं की स्वतः आदामाला देखील जाणवलं की तो एकटा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस देवाला विनंती, म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस मनुष्याला कळालं की तो एकटा आहे त्यावेळेस देवानं त्याच्यासाठी एक अनुरूप सहाय्यक निर्माण केलेला आहे. म्हणजे तो सहाय्यक अशी मदतगार जी आदामाच्या बरोबरीची असेल. आणि ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की देवाने ती जी अनुरूप सहाय्यक आहे ती अनुरूप सहाय्यक आदामाला लक्षात ठेवून केलेली आहे. 21 वचन. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. त्यावेळी त्याने त्याची एक फासळी काढली आणि तिची जागा मांसाने भरून आणली. 22. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली व तिला आदामाकडे नेली. म्हणजे ह्या ठिकाणी, म्हणून मी काल म्हणालो की उत्पत्तीचे 5 अध्याय जर आपण वाचले आणि त्याचा अभ्यास केला, गाढा अभ्यास केला, तर आपल्याला जे तत्व उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत शिकायचे आहेत ते बहुतांश तत्व किंवा बऱ्यापैकी तत्व तुम्हाला त्या 5 अध्यायामध्ये पूर्ण होताना दिसतील. आता ह्या ठिकाणी विवाहाचं जे तत्व आहे, जे येणाऱ्या काळामध्ये कोणीतरी तुम्हाला सांगेलच, शिकवेलच, त्याच्यामध्ये आपल्याला हा मुद्दा कळून येतो की ज्या वेळेस विवाह असेल किंवा विवाह एखाद्या व्यक्तीला करायचा असेल तर देवानं तो साथीदार जो आहे, सहाय्यक अनुरूप जो आहे, तो त्या व्यक्तीकडे आणला पाहिजे. 23 वचन. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनलेली आहे. म्हणजे ज्या वेळेस आदाम याची निर्मिती झाली त्याच्यानंतर हवेची निर्मिती झाली आणि देवाचं वचन म्हणतं की ज्या वेळेस आदामाने हवेला पाहिलं, म्हणजे त्याची स्त्री, त्याची पत्नी, तिला पाहिलं, त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावं. कारण ही नरापासून बनलेली आहे, ही माझ्यापासून बनलेली आहे, असे आदामाचे उद्गार होते.
आता जरा कल्पना करा की ह्या ठिकाणी आपण शिकलो की आदाम किंवा हवा असू दे, ह्या दोघांची निर्मिती देवाच्या प्रतिरूपाचे ते दोघं आहेत. म्हणजे थोडक्यात देवाचं वचन आपल्याला असं सांगतं की देवाने ज्यावेळेस मनुष्याला, आदाम आणि हवेला निर्माण केलं, त्यावेळेस देवानं त्यांना आपल्या शरीराचंच फक्त रूप नाही, तर आपलं चारित्र्य, आपले विचार, आपल्या भावना त्यांना दिलेले आहेत. म्हणून काल आपण दोन गोष्टींचा विचार केला. एक गोष्ट म्हणजे स्वभाव, देवाचा पवित्र स्वभाव आदाम आणि हवेला मिळाला. दुसरी गोष्ट, देवाचं चारित्र्य म्हणजे देवाचे गुणधर्म जे आहेत ते आदाम आणि हवेला देण्यात आले. तिसरी गोष्ट, देवाचं पवित्र मन. पवित्र मन म्हणजे थोडक्यात वरील शक्ती, म्हणजे त्याचे विचार जे आहेत, तो मेंदू जो आहे, तो मेंदू, त्याचे विचार जे आहेत ते पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवतात. पूर्ण शरीराचं कार्य जे आहे ते मेंदूमध्ये येणाऱ्या विचारांमुळे सर्व व्यवस्थित चालतं. म्हणून पवित्र मन, पवित्र चारित्र्य, पवित्र स्वभाव मनुष्याला देवाकडून मिळाला. आता ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, ज्यावेळेस आदाम आणि हवेची निर्मिती झाली त्यावेळेस दोघांनाही आज्ञा देण्यात आली. पण विशेष करून ह्या ठिकाणी देवाने आदामाला जी आज्ञा दिली ती काय होती? उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 16 वचन. उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 16 वचन. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा. म्हणजे त्या बागेमध्ये जे झाडं आहेत त्या झाडांचं फळ तू खाऊ शकतो, प्रत्येक झाडाचं फळ खाऊ शकतो, पण 17 वचन, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. मग देवाने ही आज्ञा दोघांनाही दिली, आदाम आणि हवेला. म्हणजे आदामाला आणि हवेला देवानं हा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या मनामध्ये ठेवला आहे, हे दोघांनाही माहित होतं. आणि ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की ती आज्ञा आहे, तो सल्ला नाहीये. आज्ञा म्हणजे वेगळं आणि सल्ला म्हणजे वेगळं. सल्ला म्हणजे जर तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता, तुम्हाला ते करायचं नसेल तरी देखील ठीक आहे, काही वावगं नाही, काही चुकीचं होणार नाही. पण आज्ञा म्हणजे ते तुम्ही केलंच पाहिजे. म्हणजे थोडक्यात हुकुमावरून प्रत्येक झाडाचं फळ तुम्ही खाऊ शकता, पण जे झाड त्या बागेच्या मध्यभागी आहे, ज्या झाडाचं फळ खाल्ल्यानंतर तुम्हाला बऱ्या वाईटाचं ज्ञान येईल, त्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. खाल तर त्या दिवशी खास मराल, अशी देवाची आज्ञा होती. मग ही आज्ञा किंवा हा विचार देवाने त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये टाकला आणि त्या अनुसार काही काळ आदाम आणि हवा कार्यरत झाले. जर तुम्ही सखोल अभ्यास केला तर ह्या ठिकाणी देवाने त्यांना सांगितलं होतं की सैतान येऊन त्यांना भुरळ टाकणार आहे, सैतान येऊन त्यांना फसवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही दोघं म्हणजे आदाम आणि हवा, तुम्ही त्या मोहामध्ये, त्या पाशामध्ये पडू नका. देवाचे स्वरदूत ह्या पहिल्या जोडप्याला, आपल्या पहिल्या आई वडिलांना येऊन सांगत असे की सैतान तुम्हाला येऊन तुम्हाला परीक्षेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल, तुमची परीक्षा घेईल, तुमची चाचणी करेल, तुम्ही ह्या परीक्षेमध्ये पडू नका. आणखी काय करायचं देवाने? ज्यावेळेस लहान लेकरं कोणाच्या घरी जात असतात तर आई वडील त्या लेकरांना सांगत असतात, बघ बाबा, आपण अमुक अमुक व्यक्तीच्या घरी चाललोय, त्या ठिकाणी व्यवस्थित राहायचं, व्यवस्थित बोलायचं, धावपळ करायची नाही, व्यवस्थित वागायचं. आणि जसं घर जवळ जवळ येत जातं तस तसं ती जी विचार आहे तो विचार लेकरांच्या अंतःकरणावरती जास्त बिंबवला जातो. घरापर्यंत पोहोचूपर्यंत ते आईवडील त्यांना सांगत असतात, व्यवस्थित राहा, व्यवस्थित बोल, व्यवस्थित बस, इकडं तिकडं धावपळ करू नको, मोठ्या आवाजानं बोलू नको.
जसशी ही परीक्षा म्हणजे थोडक्यात काय की देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी स्वर्गदूत कायमस्वरूपी त्यांना येऊन त्यांना सांगत असत की तुमच्यावरती परीक्षा येणार आहे, तुम्ही जागृत राहा. देवाचं वचन म्हणतं उत्पत्ती याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी साप आलेला आहे, सर्प आलेला आहे. तो जुनाट साप, तो मोठा अजगर, ज्याला इब्लिस म्हणतात, तो जगाला फसवणारा. हे सर्व शब्द जे आहेत हे प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सैतानासाठी वापरलेले आहेत. तो जुनाट साप इब्लिस, जगाला ठकवणारा, जगाला फसवणारा, लोकांना दोष देणारा, तो त्या ठिकाणी सापाच्या रूपामध्ये आलेला आहे. आणि तो स्त्रीला म्हणतो की तू ह्या झाडाचं फळ खाऊ नको, असं देवानं तुला सांगितलंय का? त्याला माहित आहे की देवानं सांगितलंय. त्याला माहित आहे की आदाम आणि हव्वाला सांगण्यात आलेलं आहे की ह्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. तरी देखील प्रश्न. देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे अ, तुम्ही जर मानसशास्त्राचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की प्रश्न विचारायचा, ज्याचं उत्तर आपल्याला माहित आहे त्या उत्तरावरती प्रश्न विचारायचा आणि दुसऱ्यांकडूनच उत्तर काढून घ्यायचं. त्या व्यक्तीला उत्तर माहित आहे का, हे उत्तर जर जाणून घ्यायचं असेल तर मुद्दाम प्रश्न विचारला जातो, म्हणजे योग्य ते उत्तर मिळेल. मानसशास्त्राचा अभ्यास करण्याची मला संधी मिळाली कॉलेजमध्ये. तर मला आठवतं, मुद्दाम चुकीचा प्रश्न विचारायचा म्हणजे उत्तर बरोबर येईल. कल्पना करा की तुम्हाला 2 लेकरं आहेत. जर मला योग्य उत्तर पाहिजे तर मी काय करेन? तुम्हाला 3 लेकरं आहेत का, असा मी प्रश्न विचारेन. तुम्हाला 3 लेकरं आहेत ना, असा मी मुद्दाम प्रश्न विचारेन. म्हणजे काय होईल, तुम्ही काय म्हणाल, नाही 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 2 लेकरं आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी सैतानाला पण माहित आहे की मनुष्याचं मन, म्हणून म्हटलं ना काल, चारित्र्य आणि स्वभाव दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या. सैतानाला माहित आहे की मनुष्याचं मन कसं कार्य करतं. आणि म्हणून ह्या ठिकाणी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की देवानं सांगितलेलं आहे का की तुम्ही कोणत्याही झाडाचं फळ खाऊ नका? मग स्त्रीनं लगेच उत्तर दिलं, जे उत्तर देवाने तिला दिलं होतं, जो विचार देवाने तिच्या अंतःकरणामध्ये, तिच्या मनामध्ये, तिच्या विचारामध्ये ठेवला होता, तो विचार तिनं सर्पासमोर मांडलेला आहे. तर या ठिकाणी सर्प काय म्हणतो? उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 4थं वचन. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाने तुम्हाला सांगितलं ना तुम्ही मरणार, पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मरणार नाही. आता मग स्त्रीनं निर्णय काय घ्यायचा? देवानं सांगितलंय की तुम्ही मरण पावाल, सैतान म्हणतो की तुम्ही मरणार नाही. दोघांमध्ये कोणाचं बरोबर? स्त्रीला आता निर्णय घ्यावा लागेल. आता जरा लक्ष द्या, महत्वाचा विषय. स्त्रीला जर आता निर्णय घ्यायचा, तर त्या स्त्रीनं तिच्या चारित्र्यामध्ये जो निर्णय घेण्याची ताकद आहे, वरील शक्ती, जसं आपण म्हणालो, वरील शक्तीमध्ये निर्णय घेण्याची ताकद आहे. आणि तो निर्णय तुम्ही मेंदूचा हा पुढचा भाग जो आहे, ह्या भागातून निर्णय घेता. मेंदू जो पूर्ण आहे, तो मेंदूचा हा पुढचा भाग जो आहे, तिथून आपण निर्णय घेतो, तिथून आपण भक्ती करतो, तिथून आपण देवाला मान महिमा गौरव देत असतो. मेंदूच्या ह्या भागातून नाही, मेंदूच्या ह्या भागातून नाही, मेंदूच्या ह्या भागातून नाही, तर पुढचा भाग जो आहे तिथं तुम्ही निर्णय घेत असता. म्हणून ह्या ठिकाणी निर्णय आता ह्या स्त्रीला घ्यावा लागेल की तिनं त्या सर्पाचं किंवा त्या सापाचं, सैतानाचं ऐकावं का देवाचं ऐकावं. कारण की तिनं संभाषण करायला सुरुवात केलेली आहे. मुळात तिनं संभाषण करायलाच नको होतं, असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. पण देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय की आता ती संभाषणामध्ये गेलेली आहे, तर तिला आता निर्णय घ्यावा लागेल. म्हणून ज्यावेळेस आपल्याला कळतं की सैतान आपल्यावरती मोह टाकत आहे, त्या संभाषणामध्ये जायचं नाही. कारण की संभाषण करत असताना सैतान जो आहे तो आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे, त्याला आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे, म्हणून संभाषणच करायचं नाही. माघार घ्यायची तिथून.
पण या ठिकाणी स्त्री जी आहे ती आता संभाषण ती करत आहे. ते संभाषणच करायला तिला नको पाहिजे होतं. ती संभाषण करत आहे म्हणून आता तिला निर्णय घ्यायचा आहे. सैतान काय करतो? निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन करतो. निर्णय घ्या, निर्णय घ्या, निर्णय घ्या. पण आपल्याला हे माहित पाहिजे की निर्णय आपल्याला घ्यायचाच नाहीये. संभाषणच करायचं नाहीये. निर्णय घेणं लांबची गोष्ट. देवानं सांगावं की आपण निर्णय घ्यावा आणि मग आपण निर्णय घेऊया ना. सैतानानं आपल्याला सांगायचं निर्णय घे, तर आता तिला निर्णय घेणं भाग पडेल. का? कारण की ते संभाषण केलेलं आहे तिनं. विचार सैतानाचे आता तिच्या समोर आहेत आणि देवाचे देखील विचार आहेत. आता तिला निर्णय घ्यायचा आहे. तर तिनं निर्णय कसा घेतला? परत एकदा, स्वभाव आणि चारित्र्य दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे पवित्र मन. स्वभाव आदाम आणि हवेचा याच्या अगोदर पवित्र आहे. चारित्र्य आदाम आणि हवेचं पवित्र आहे. मन आदाम आणि हवेचं पवित्र आहे. या सर्व गोष्टी देवाच्या आहेत. स्वभाव देवाचा, चारित्र्य देवाचं, मन देवाचं, या सर्व गोष्टी देवाने आदाम आणि हवेला दिलेल्या आहेत. आता निर्णय घ्यायचा आहे. निर्णय जो आहे तो निर्णय चारित्र्यामध्ये घेतला जातो. म्हणजे निर्णय घेतला तर चारित्र्य एकतर पवित्र राहील, किंवा जर चुकीचा निर्णय घेतला तर ते चारित्र्य पापी होईल. दोन गोष्टी आहेत. एक तर ते चारित्र्य पवित्र होईल किंवा ते चारित्र्य पापी होईल. तर या ठिकाणी उत्पत्ती याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये स्त्रीनं निर्णय घेतलेला आहे. 6वं वचन, त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायस इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. दिसून आले. आता संदेश सुरू झाला खऱ्या अर्थाने. पुन्हा एक वर प्रार्थना करूया आणि ह्या संदेशामध्ये पुढे जाऊया. महत्वाचा विषय आहे, महत्वाचा मुद्दा मी मांडणार आहे. जिवंत देवा, सखोल, गहन आणि गूढ गोष्टी आम्ही शिकत आहोत. म्हणून प्रार्थना विनंती करत आहोत की आतापर्यंत जसं पवित्र आत्म्याने आम्हाला मदत केली या सर्व गोष्टी शिकण्यासाठी, तसंच राहिलेला जो संदेश आहे त्या विचारामध्ये तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा. आम्ही तुमच्या पवित्र आत्म्याच्या पूर्णपणे अधीन स्वाधीन होत आहोत. प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश जो आहे, प्रत्येक वचन जे आहे, प्रत्येक वाक्य जे आहे ते तुमच्याद्वारे पवित्र आत्म्याने प्रेरित असं यावं, जेणेकरून आम्हाला त्या सर्व गोष्टी समजतील. विनंती करत आहोत. लीन नम्र अंतकरणाने विनंती करत, ह्या सर्व गोष्टी आमच्या सार्वकालिक जीवनासाठी, तारणासाठी फार महत्वाच्या आहेत. आम्हाला हीच विनंती आहे की तुम्ही आम्हाला मदत करा. नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, आमेन. आता जरा लक्ष द्या. चारित्र्य पवित्र आहे, स्वभाव पवित्र आहे, मन पवित्र आहे. आता स्त्रीला निर्णय घ्यायचा आहे. देवाने उत्पत्ती 2 मध्ये सांगितलेले आहे. तो विचार देवाने दिलेला आहे. कोणता विचार? प्रत्येक झाडाचं तुम्ही फळ खाऊ शकता, पण एक झाडाचं तुम्ही फळ खायचं नाही, ते म्हणजे बऱ्या वाईटाच्या झाडाचं फळ. हा विचार आहे. पण आता स्त्री जो निर्णय घेत आहे तो स्त्री निर्णय कसा घेत आहे? तिथं लिहिलंय, त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. म्हणजे तिनं ते पाहिलं, तर पाहण्यावरती तिनं निर्णय घेतलेला आहे. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्या बरोबर आपल्या पतीलाही दिले व त्याने हे ते खाल्ले. म्हणजे दिसण्यावरती त्या स्त्रीनं निर्णय घेतलेला आहे, विचारावरती नाही. विचार वेगळा आणि दिसणं आणि दिसण्यावरती निर्णय घेणं फार वेगळं. ऐकणं वेगळं आणि विचार वेगळा आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण ज्या गोष्टी ऐकतो त्या देवाच्या वचनानुसार आहेत का बघायचं. आपण ज्या गोष्टी पाहतो त्या देवाच्या वचनानुसार आहेत का नाही पाहायचं. ज्या गोष्टीचा आपण स्पर्श करतो त्या देवाच्या वचनानुसार आहेत का नाही पाहायचं. स्पर्शावरती निर्णय घेऊ नका, पाहण्यावरती निर्णय घेऊ नका, ऐकण्यावरती निर्णय घेऊ नका.
नाहीतर एक चांगलं जेवण आहे, ते जेवण आपण त्याचा वास घेतो, निर्णय वासावरती घेऊ नका. हे 5 इंद्रिय जे आहेत त्याच्यावरती निर्णय घ्यायचा नाही, देवाच्या वचनावरती निर्णय घ्यायचा. सैतान काय करत आहे, या 5 इंद्रिय जे आहेत, पाहणे, ऐकणे, चव घेणे, वास घेणे, स्पर्श, याच्यावरती आपल्याला निर्णय घेण्यासाठी सैतान प्रोत्साहन करतो. तो काय म्हणतो, चव चांगली लागते ना, ते पेय जे आहे ते पी. म्हणून लोक मद्यपान करतात. चव चांगली लागली ना, ती गोष्ट तू खा, म्हणून लोक धूम्रपान करतात. एखादी गोष्ट मोबाईलवरती जरी अश्लील असली तरी ती गोष्ट आपण बघतो का, कारण की ते डोळ्याला आपल्याला खूप आवडते. म्हणजे नजरेद्वारे सैतान काय करतो, आपल्याला म्हणतो नजरेद्वारे निर्णय घे. म्हणून जी गोष्ट तुम्ही पाहता, ऐकता, सध्या तुम्ही ऐकत आहात, ती गोष्ट देवाच्या वचनामध्ये आहे का ते पाहायचं आणि त्याच्यावरती निर्णय घ्यायचा. फक्त एखादी गोष्ट दिसायला चांगली आहे, ऐकायलाच बरी वाटती, म्हणून आपण त्या गोष्टी मोबाईलवरती, टीव्हीवरती पाहतो, म्हणून त्या गोष्टी योग्य आहेत असं नाही. त्या गोष्टी देवाच्या वचनानुसार आहेत का त्या पहा. आता स्त्रीला निर्णय घ्यायचा आहे आणि तिनं निर्णय घेतलेला आहे देवाच्या विचारानुसार नाही, देवाच्या विचारानुसार नाही, देवाच्या विचारानुसार निर्णय घेतला नाही. तिनं तो जो निर्णय घेतलेला आहे, तिला जे दिसलं डोळ्याने, तिला जे कानानं तिनं ऐकलं किंवा त्या फळाला स्पर्श केला, ह्या 3-4 गोष्टींवरती तिनं निर्णय घेतला आणि तो निर्णय चुकीचा ठरला. देवाचं वचन म्हणतं 7व्या वचनामध्ये, तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराचे पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. निर्णय चुकला. निर्णय त्यांनी देवाच्या विचारावरती घ्यायचा होता, पण त्यांनी निर्णय स्वतःच्या इंद्रिय जे आहेत, 5 इंद्रिय, त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे. म्हणजे वरील शक्तीचा वापर न करता खालील शक्ती, शरीराचा वापर केलाय. शरीर म्हणजे डोळे, शरीर म्हणजे कान, शरीर म्हणजे स्पर्श, शरीर म्हणजे नाकातून आपण घेतलेला श्वास, शरीर म्हणजे जीभ, याच्यावरती निर्णय घेतलेला आहे. आता जरा लक्ष द्या. ज्या वेळेस त्यांनी निर्णय घेतला, म्हणजे पहिलं हवेने निर्णय घेतला आणि हवेनंतर आदामाने निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांची वरील शक्ती जी आहे, ती वरील शक्ती हीच सांगत होती की देवानं सांगितलं की ह्या झाडाचं फळ खाऊ नका, खाऊ नका, खाल तर तुम्ही निश्चित मराल. पण त्यांचं शरीर, म्हणजे हवेचं शरीर म्हणत होतं की डोळ्याला हे चांगलं दिसतं, स्पर्श कर ह्या फळाला, हा फळ जे आहे हे चांगलं आहे, तू खा. सैतान त्या खालील शक्तीद्वारे, शरीराद्वारे सैतान या स्त्रीला म्हणत होता, तू फळ खा, तू मरणार नाहीस तर तू देवासारखी होशील. बंधू आणि भगिनीनो, ज्या वेळेस त्यांनी निर्णय घेतला, हवेनं निर्णय घेतला, त्यावेळेस वरील शक्तीचा वापर न करता शरीर म्हणजे खालील शक्तीचा वापर केला आणि म्हणून निर्णय चुकला. आणि त्या निर्णयामुळे काय झालं, त्यांचं चारित्र्य, त्यांची पवित्रता निघून गेली, त्यांचं चारित्र्य पापी झालं, त्यांचं मन पापी झालं आणि स्वभाव देखील पापी झालेला आहे. तिन्ही गोष्टीमध्ये पाप आलं. निर्णय कुठं घेतला, चारित्र्यामध्ये निर्णय घेतला. चारित्र्यामध्ये निर्णय घेतला की स्वभाव पण पापी झाला. चारित्र्य जर तुमचं पापी असेल तर तुमचा स्वभाव पापी होतो. म्हणून स्वभाव जर पापी व्हायचा असेल आदामान हवेचा, तर निर्णय पापी झाला पाहिजे, निर्णय चुकीचा झाला पाहिजे, चारित्र्य पहिलं पापी झालं पाहिजे, मग स्वभाव पापी होतो. निर्णय घेण्याची ताकद जी आहे ती देवानं सर्वांना दिलेली आहे. सैतान ही त्या निर्णयामध्ये तो काय करतो, सैतान म्हणतो की तुम्ही माझ्या बाजूने निर्णय घ्या, देव म्हणतो तुम्ही माझ्या बाजूने निर्णय घ्या. निर्णय सैतान ही तुमच्यासाठी घेत नाही, देव हे तुमच्यासाठी निर्णय घेत नाही. निर्णय तुम्हाला आणि मलाच घ्यायचा आहे. दोघेही आपल्या समोर उभे असतात, देव आणि सैतान, पण निर्णय दोघही घेत नाहीत. निर्णय तुम्ही आणि मी घेतो. निर्णय हा चारित्र्याचा भाग आहे.
जर तुम्ही निर्णय घेऊन पावित्र्य म्हणजे चारित्र्य जर पापी झालं आणि आदामाचं हवेचं ते चारित्र्य पापी झालं, म्हणून त्यांचा स्वभाव देखील पापी झाला. त्यांचं मन देखील जे पवित्र होतं ते पापी झालेलं आहे. म्हणून आजचा मुद्दा हाच, आजचा सुविचार हाच, की ज्यावेळेस तुम्ही चारित्र्यामध्ये, ज्यावेळेस तुम्ही निर्णय दैनंदिन जीवनामध्ये घेता, ज्यावेळेस आदाम आणि हवेनं निर्णय घेतला त्यावेळेस पहिलं त्यांचं चारित्र्य जे आहे ते पापी झालं. मग त्यांचा स्वभाव पापी झाला आणि निर्णय बुद्धिमत्तेमध्ये, मनामध्ये, विचारामध्ये आपण घेतो, म्हणून त्यांचं मन देखील पापी झालेलं आहे. पापाच्या अगोदर चरित्र पण पवित्र, स्वभाव पण पवित्र, मन पण पवित्र. स्वभाव म्हणजे काय? पापाच्या अगोदर त्यांची ओढ पवित्रतेकडे होती, चांगल्या गोष्टीकडे होती. पण आता त्यांचं चारित्र्य, निर्णय त्यांनी चारित्र्यामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं चारित्र्य पापी झालेलं आहे. म्हणून आता स्वभाव पण पापी झालेला आहे. आता स्वभाव कसा झालाय? पापाकडे ओढ, पापाकडे कल, असा त्यांचा स्वभाव झालेला आहे. नैसर्गिकरित्या पापाच्या अगोदर आदाम आणि हवा नैसर्गिकरित्या चांगल्या गोष्टीकडे ओढ, चांगल्या गोष्टीकडे कल, आम्हाला चांगलं पाहिजे, आम्हाला पवित्र गोष्टी पाहिजे, हे नैसर्गिकरित्या ते तसे होते पापाच्या अगोदर. पण ज्या क्षणाला त्यांनी पाप केलं, ज्या क्षणाला त्यांनी निर्णय घेतला, त्या क्षणाला देवाच्या वचनानुसार बंधू आणि भगिनींनो, आता त्यांचा कल पापाकडं आणि वाईट गोष्टीकडं आलेला आहे. नैसर्गिकरित्या त्यांना आता पाप आवडायला सुरुवात झाली. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आज मनुष्यामध्ये राग, तिरस्कार, ईर्ष्या, मत्सर का आहेत? नैसर्गिकरित्या ते रागिष्ट स्वभावाचे झालेले आहेत. त्यांना राग येण्यासाठी कष्ट घ्यायची गरज नाही. त्यांना ईर्ष्या बाळगण्यासाठी कष्ट घ्यायची गरज नाही. नैसर्गिकरित्या ते ईर्ष्यावान झालेले आहेत. कारण की त्यांचा स्वभाव जो आहे पापाच्या नंतर पापी झालेला आहे. स्वभाव वेगळा, चारित्र्य वेगळं. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की जो आदाम आणि हवा, जो आदाम पापाच्या अगोदर तो म्हणायचा हे माझ्या हाडाचं हाड आहे, मांसाचं मांस आहे. पुन्हा एक वार उत्पत्ती याचा 2 अध्याय आणि 23 वचन, उत्पत्ती याचा 2 अध्याय 23 वचन. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड आहे व मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनलेली. तोच आदाम जो आपल्या स्त्रीवरती पूर्ण अंतकरणाने स्वतःसारखं प्रेम करायचा, देवावरती पूर्ण मनाने प्रेम करायचा, पूर्ण शक्तीने प्रेम करायचा आणि स्त्रीवरती स्वतःसारखं प्रेम करायचा, तोच आदाम ज्यावेळेस देव त्यांना येऊन भेटतो त्यावेळेस तोच आदाम काय म्हणतो? आदामाला ह्या ठिकाणी विचारण्यात आलंय की तू झाडामध्ये का लपलेला आहेस? आदाम म्हणतो की मी नग्न आहे. मग देव म्हणतो तुला कोणी सांगितलं की तू नग्न आहेस? तू त्या झाडाचं फळ खाल्लंस का? आदाम म्हणतो काय मी त्या झाडाचं फळ खाल्लं असं म्हणून पापाची कबुली करतो? काय लिहिलंय या ठिकाणी? देवाचं वचन म्हणतं, 11वं वचन, उत्पत्तीचा 3 अध्याय 11वं वचन. देवाने म्हटले तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती, त्या झाडाचे तू फळ खाल्लेस काय? देवाला माहित आहे ना झाडाचं फळ खाल्लं, तरी देखील प्रश्न विचारलेला आहे. का? कारण की त्या प्रश्नाचं उत्तर आदामाकडून यावं अशी देवाची इच्छा आहे. आदामाला कळालं का की त्यानं पाप केलेलं आहे? हे देवाची इच्छा आहे की आदामाला कळावं. 12 वचन, आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. आता पहा, उत्पत्ती 2 मध्ये हाडाचे हाड, मांसाचे मांस, हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून निघालेली आहे. आता तोच आदाम पाप केल्यानंतर पापाची जबाबदारी घ्यायला तयार नाही. तो स्त्री जी आहे ती देवा तू मला दिलीस म्हणून तिच्यामुळे मी पाप केलं, आता ती स्त्री जी आहे तिला देखील तो नाकारायला तयार झालेला आहे.
देवाचं वचन म्हणतं की ज्या वेळेस आपण पाप करतो त्यावेळेस पहिलं नातं आपलं देवासंती तुटलं की ते नातं तुटल्यानंतर कोणतंही नातं टिकत नाही. सर्वच्या सर्व नाते जे आहेत ते विस्कळीत होतात. जर तुम्ही आणि मी निर्णय घेऊन देवासंती नातं तोडलं तर देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी तुमचं कोणतंही नातं टिकणार नाही. बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी मनुष्य आणि मनुष्यामधलं नातं जे आहे ते देवामधल्या नात्यावरती अवलंबून आहे. कळालं का आज की पती पत्नीमध्ये वादविवाद आणि भांडणं आणि चुकीच्या गोष्टी का घडतात? कारण की त्यांचं वैयक्तिक नातं देवासंती नाहीये. मला हे सांगायला आवडत नाही पण दुसरा पर्यायही नाहीये. आणि हे तुम्हाला ऐकायलाही आवडत नाही पण तुम्हाला दुसरा पर्यायही नाहीये. मी आणि माझा मित्र प्रत्येक गुरुवारी दोघं मिळून खूप लोकांसाठी प्रार्थना करतो. वेगवेगळ्या देशातले लोकांच्या प्रार्थना विनंत्या, वेगवेगळ्या मंडळांमधले वेगवेगळे शहर, वेगवेगळे राज्य, ह्या सर्व लोकांसाठी आम्ही दोघं प्रार्थना करतो. सर्व श्रेय देवाला, सर्व मान महिमा देवाला. तुम्हाला माहित आहे का तिथं वेगवेगळ्या याद्या आहेत. कोणाकोणाची सेवेसाठी प्रार्थनेच्या विनंत्या आहेत. खूप लोक सेवा करतायत पूर्ण जगामध्ये, त्यांची यादी आहे. काय काय लोक आजारी आहेत त्यांची यादी आहे. काय काय लोकांच्या आयुष्यामध्ये खूप त्रास संकट आहेत त्यांची यादी आहे. पण सर्वात मोठी यादी जर त्या सर्व प्रार्थनेमध्ये असेल तर कुटुंब जे आहे, पती आणि पत्नी जे आहेत, ते सोड चिठ्ठीपर्यंत त्यांच्या गोष्टी गेलेल्या आहेत आणि ती यादी जी आहे ती सर्वात मोठी यादी आहे. पती आणि पत्नी मधलं नातं जे आहे ते तुटलेलं आहे. आई वडिलांचं लेकरांमधलं जे नातं आहे ते तुटलेलं आहे. भाऊ आणि बहिणीचं नातं जे आहे ते तुटलेलं आहे. नातेवाईकांसंती नातं जे आहे ते तुटलेलं आहे. एक सहकारी दुसऱ्या सहकारी संगती, कामाच्या ठिकाणी एक संगती राहिलेले नाहीयेत. नाते तुटलेले आहेत. आणि सर्वात मोठी यादी जर असेल तर पती पत्नी कोर्ट कचेऱ्या त्यांच्या चालू आहेत. कृपा करून आमच्यासाठी प्रार्थना करा, पतीसाठी प्रार्थना करा, पत्नीसाठी प्रार्थना करा, आम्ही एक नाही. कसं नातं राहील? कसे तुमची लेकरं तुमचं ऐकतील? मंडळीमध्ये कसा एक भाऊ आणि दुसरी बहीण एकत्र देवाची सेवा करतील? तुम्ही देवासंती एक आहात का? म्हणून बंधू आणि भगिनीनो, देवाचं वचन म्हणतं ज्या क्षणाला या जगामध्ये आदाम आणि हव्वेनं पाप केलं त्या क्षणाला त्यांचं चारित्र्य जे आहे ते पापी झालं, त्यांचा स्वभाव पण पापी झाला. चारित्र्य पापी झालं की स्वभाव पापी झालाच. त्यांचं मन देखील पापी झालं. म्हणून चारित्र्य वेगळं, स्वभाव वेगळा. असं झालं नाही की त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांचं चारित्र्य फक्त पापी झालं, त्यांचा स्वभाव पवित्रच राहिला, असं झालं नाही. म्हणजे जे लोक नैसर्गिकरित्या देवासंती यायचे, बसायचे, राहायचे, शिळोख्याच्या वाऱ्याच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस ते यायचे, त्यावेळेस ते नैसर्गिकरित्या देवाकडे यायचे. आता तेच लोक देवाचं वचन म्हणतं की झुडपामध्ये लपण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वभाव बदललेला आहे. का लोक आज निराश आहेत? का लोकांची मनस्थिती आज बिघडलेली आहे? कारण की त्यांचं चारित्र्य पापी आहे, म्हणून त्यांचा स्वभाव देखील पापी झालेला आहे. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बंधू आणि भगिनींनो, जर तुम्हाला वाटतं की तुमच्या कुटुंबामध्ये एकी यावी, भावाचं आणि बहिणीचं नातं खंबीर व्हावं, जर तुम्हाला वाटतं की तुमच्या लेकराने तुमचं ऐकावं, जर तुम्हाला वाटतं की तुमच्या आईवडिलांचं तुम्ही ऐकावं, तर तुम्ही आणि मी, पती आणि पत्नीनं वैयक्तिकरित्या देवासंती एकनिष्ठ झाल्याशिवाय ते नातं जोपर्यंत खंबीर होत नाही तोपर्यंत नात्यामध्ये, बाकीच्या कोणत्याही नात्यामध्ये एकता येत नाही. प्रार्थना करणार तर तुम्ही काय प्रार्थना करणार? तर ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, मी माझा मित्र, त्यावेळेस आम्ही हीच प्रार्थना करतो की देवा, जर तुझी इच्छा असेल, जर तुला योग्य वाटत असेल तर ह्या पती आणि पत्नीच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे त्रास संकट आण, जेणेकरून त्या त्रास संकटाला जर सामोरे जायचं तर त्या दोघांना एकत्र यावंच लागेल. अशीच प्रार्थना करावी लागते.
त्या लेकरांचा वापर कर, लेकरांना आजारी पाड, जेणेकरून पती आणि पत्नी एकत्र येऊन तो लढा देतील आणि एकत्र आल्यानंतर ते त्यांचं प्रेम, त्यांची आस्था प्रीती पुन्हा एक वार जागृत होईल आणि त्यांना तू प्रेमामध्ये, सत्यामध्ये, पावित्र्यामध्ये एक करशील. अशा प्रकारची प्रार्थना करावी लागते. जर देवा तुझी गरज असेल तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्रास संकट आण. बंधूने भगिनीनो, देवासंती नातं तुटलं की प्रत्येक नातं जे आहे ते तुटतं. आपण किती प्रयत्न केला, किती चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला, तर शब्दामध्येच फक्त ते नातं राहतं, अंतःकरणामध्ये ते नातं तुटलेलंच असतं. कळकळीची नागराची विनंती, देवासंती आपण एकनिष्ठ होऊया. ते चारित्र्य जे पापी आहे ते पवित्र झाल्याशिवाय आपल्याला कोल्हापुरी भाषेमध्ये सतनगत. किती जणांची इच्छा आहे की आपण सर्व जे आहोत, आपली नाती जी आहेत ती नाती टिकण्यासाठी आपण देवासंती वैयक्तिकरित्या एक व्हावं, अशी किती जणांची इच्छा आहे. जर तुमची ती इच्छा असेल तर आज तुम्ही आणि मी वैयक्तिकरित्या देवाला समर्पित होऊया, जेणेकरून आपलं चारित्र्य जे आहे ते पवित्र होईल. चारित्र्य फक्त पवित्र होईल आपलं. बंधू आणि भगिनीनो, चारित्र्य आपलं पापी आहे, स्वभाव पापी आहे, मन देखील पापी आहे. आणि आज आपल्याला जेवढी येशू ख्रिस्ताची गरज आहे तितकी कोणाचीच गरज नाही. म्हणून आज आपण देवाला विनंती करूया की देवानं आपल्याला आज या क्षणाला देवाला निवडण्याची, निर्णय घेण्याची ताकद देऊ दे, जेणेकरून आपण पवित्र आयुष्य जगायला सुरुवात करू. परमेश्वर आपणा सर्वांचा आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, आभार उपकार मानतो की आम्ही तुमच्या प्रतिरूपाचे असे घडवले गेलेलो आहोत. आभार उपकार मानतो की तुमचे विचार, तुमच्या भावना, सर्व गोष्टी तुम्ही आम्हाला दिलेल्या आहेत. विनंती करत आहोत की आम्ही पवित्र आयुष्य जगण्यासाठी आज आम्ही निर्णय घेत आहोत की आमचं सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन आम्ही करत आहोत, समर्पित करत आहोत. आम्ही आमचा निर्णय तुमच्या बाजूला ठेवलेला आहे. आमचं चारित्र्य जे पापी आहे ते आम्हाला पवित्र करायचं आहे. म्हणून आज आम्ही निर्णय घेत आहोत की आम्ही ख्रिस्ताला स्वीकारत आहोत. जिवंत देवा, आमचं मन, आमचं सर्वस्व पडताळून पहा. आम्हाला शुद्ध विचार आणि शुद्ध अंतःकरणानेच या ठिकाणून विभक्त होण्यासाठी तुम्ही मदत करा. पवित्र आत्म्याचा वर्षाव तुम्ही आमच्यावरती करा. पवित्र आत्म्यानं पूर्णपणे आम्हाला त्याच्या अधीन स्वाधीन करून घ्यावं, आमच्यावरती नियंत्रण ठेवावं, जेणेकरून आमची नाती जी विस्कळीत झालेली आहेत ते सर्व नात्यांमध्ये गोडवा येईल, एकता येईल, प्रेम येईल आणि आम्हा सर्वांना सार्वकालिक जीवन मिळेल. ही नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन.